नमस्कार मित्रांनो. आज माझ्यापुढे पडलेला सर्वात मोठा प्रश्न हा आहे की आपण लोकशाहीमध्ये राहतो आहे की हुकुमशाहीमध्ये. कारण एक काळ इंग्रज हुकुमशाहीचा होता, ज्या काळामध्ये महात्मा गांधी उपवासाला बसायचे तर इंग्रजसुद्धा घाबरायचे. त्यांनी एक उपवास केला होता 21 दिवसांचा. त्या 21 दिवसांच्या उपोषणाला घाबरून इंग्रजसुद्धा त्यांना नतमस्तक झाले होते मित्रांनो. आणि आज हा एक काळ आहे मदमस्त हुकुमशहा सरकारचा, ज्या काळामध्ये 19 दिवसापासून सोनम वांगचुकजी उपवासावर बसलेले आहे, उपोषणाला बसलेले आहे. आणि या हुकुमशहा सरकारमधील एखादा मंत्री म्हणा किंवा एखादा पदाधिकारी म्हणा त्यांची विचारपूससुद्धा करत नाही की तू मेला की जगला, की तुझं काय झालं. म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ही हुकुमशाही नाही तर मग काय आहे मित्रांनो. आणि या सोनम वांगचुकचे उपोषण आहे तरी कशासाठी? हे तुमच्या आमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आहे. हे काही त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी नाही. तो काही राजकीय नेता नाही. तो फक्त त्याची मागणी काय आहे की जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधानजी यांनी आपला राजीनामा द्यावा. ही काही खूप मोठी मागणी नाही मित्रांनो. या सरकारलासुद्धा कळत आहे की आज काही मुलांनी त्या नीटचे पेपर फुटले, त्यामुळे काही मुलांनी आत्महत्या केल्या, काही मुलांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले, त्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले. आणि हे पेपर फुटी आणि हे परीक्षेमधील गैरव्यवहार ह्या अशा गोष्टी सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ सोनम वांगचुकजी 19 दिवसापासून उपवासावर बसलेले आहेत. आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की हे सगळ्या गोष्टी टाळण्याकरिता तुम्ही धर्मेंद्र प्रधानजींचा राजीनामा घ्या आणि त्यांच्या जागेवर स्वतः सोनम वांगचुकजीला बसायचं नाही आहे. त्यांच्या जागेवर अशा व्यक्तीच्या हातात ते मंत्रिमंडळ द्या जेणेकरून असे गैरव्यवहार, अशा घटना घडू नयेत. अशा व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी द्यायला पाहिजे. त्याकरिता त्यांचे उपोषण आहे. पण ही मदमस्त सरकार त्या व्यक्तीचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला सोनम वांगचुकजींचा जीव खूप प्रिय आहे. कारण त्या व्यक्तींनी आपल्या मुलांसाठी, आपल्या देशासाठी बरेचसे चांगले कार्य केलेले आहे. आणि अशा व्यक्तीचा सपोर्ट म्हणून आणि या सरकारचा निषेध म्हणून माझी सर्व युवकांना एक विनंती आहे मित्रांनो की आपण सर्वांनी एक पत्र आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजींना लिहावे. आणि त्या पत्रामध्ये लिहावे की श्री धर्मेंद्र प्रधानजींचा राजीनामा घेण्याची आपण कृपा करावी आणि त्या देवमाणसाला, आपल्या सोनम वांगचुकजीला जाऊन भेटावे व त्याचा उपवास सोडवावा. बस एवढा एक पत्र जरी आपण मित्रांनो सर्वांनी त्यांना पाठवले तर एक सोनम वांगचुकजींना आपला सपोर्ट होईल आणि या देशाचं, आपल्या मुलाबाळांचं भविष्य घडण्यामध्ये सुद्धा आपली मदत होईल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.